शहा कॉलनीमध्ये आलेलो आहोत आणि सगळे वाट बघतायत. नवरात्र मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागतही झालेलं आहे. चला भेटूया वहिनींना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी स्नेहा संदीप शिंदे. हे माझे मिस्टर संदीप शिंदे. आमच्या मामी सासूबाई. कुठे गेलाय? हा तिथेच थांबा. हा सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार. बहीण जाऊबाई. हा. ह्या काकी आमच्या. हा. हे माझे दीर भाऊ आणि हे आमचे सगळे इतर नातेवाईक आणि शहा मित्र. कॉलनी. शहा कॉलनी मित्रमंडळ. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. वहिनी, माहेर सगळं म्हणजे बालपण इथलंच? हो, इथलं म्हणजे डोंबिवली. डोंबिवलीत. लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. काय करतात मिस्टर? कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आहे. नोकरी करतात? हो, नोकरी. बरं वहिनी, मग बालपण कसं गेलं तुमचं? बालपण तसं छान गेलं. तीन भावंड आम्ही. त्यांचं शिक्षण वगैरे, पप्पांची नोकरी. त्यात पप्पांना थोडा हार्ट अटॅकचा त्रास होता. माझ्या लग्नाच्या आधी 1 वर्ष पप्पा हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. अरे बापरे. आणि मग नंतर 1 वर्षाने माझं लग्न झालं. म्हणजे अगदी म्हणजे खडतरीचं गेलं असंही नाही, पण ठीक बेताचं गेलं, छान गेलं. म्हणजे भाऊ काय करतात? भाऊ माझे पप्पांच्या जागेवर मंत्रालयात लागलेत आता, आणि आता सगळं व्यवस्थित आहे. पण मग लग्नानंतर घर कसं मिळालं? म्हणजे खूप छान. माहेर सोडून तुम्ही सासरी आलात. सासरी कसं काय? सासर म्हणजे ना, मी असा विचार केला की होईल, जे फर्स्ट प्रपोजल येईल ते करायचं असं. पण नशिबाने माझ्या खूप चांगलं सासर मिळालं मला. म्हणजे सगळी माणसं समजूतदार, सासू सासरे अगदी आई वडिलांच्या जागेसारखे. मग कुठली गोष्ट एखादी मनाच्या म्हणजे मिस्टरांव्यतिरिक्त कोणाला सांगायची असेल तर ती कोणाला सांगतात? मिस्टरांव्यतिरिक्त कोणाला सांगायची वेळच येत नाही. आणि पप्पा आमचे सासरे आहेत ना, ते माझ्या पप्पांच्या जागेवर दुसरे आहेत. तुम्ही आनंदी आहात हेच त्यांच्यासाठी खूप असेल. हो, खूपच. ते असते ना तर आज त्यांचा एवढा चांगला जावई, एवढं चांगलं माझी फॅमिली बघून खूप खुश होते. ठीक आहे, बाकी सगळं खूप आनंदी आहात. आणि अशा वेळेला बाबांची आठवण येणं स्वाभाविक आहे ना तुम्हाला? मिस्टरांना बोलूया. मारा. अहो. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांगा, तुम्हाला लांब जायला का नाही आवडत? प्रवास. प्रवास म्हणजे? प्रवास आवडत नाही मला. पण हनीमूनला लांब गेला असाल ना? लोणावळ्याला 1.5 तासाचा प्रवास. बरं, हे तुमचं 1.5 ते 2चा ॲव्हरेज दिसतो यांचं. जायचं चाललंय काश्मीरला, पण अडतो कुठे प्रवास. तुम्हाला वहिनीनं वेळ द्यायला मिळतो का? खरं सांगा. नाही मिळत हो. कामामुळे. पण इतर गोष्टींमध्ये फार उत्साहाने वेळ देता तुम्ही. तो वेळ वहिनीनं का नाही देत? बोला ना. आता एकदम गप्पच झालात. हा, म्हणजे काही असलं कार्यक्रम की हिरिरीने पुढे असता की नाही? वहिनीनं कुठेतरी घेऊन जायला हिरिरी का नाही घेत? घरचंच आहे, बाहेरसाठी जास्त टाइम द्यायचा. वहिनी, तुमचं काही म्हणणं नाही याच्यावरती? आहे ना, म्हणजे थोडाफार घरात पण वेळ द्यावा. म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल देणार, आता देणार, आजपासून देणार. तुमच्या समोर सांगितलंय देणार. आता सगळं महाराष्ट्र तुमच्यामुळे त्यांनी कबूल केलं. बघा, चला बरं झालं की नाही. आता आम्ही पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला. चालेल. तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही सांगायचं आहे, तुम्ही नाही सांगायचं, पितळेचे किती डबे आहेत? 2 डबे आहेत. वा, अभिनंदन. उत्तर बरोबर. तुम्ही सांगा, मिस्टरांच्या आजीचं नाव काय? आनंदीबाई. हे पण उत्तर बरोबर. तुम्ही सांगा, वहिनींच्या आजोबांचं नाव काय? विसरलो. सांगा ना, विचार करा ना. वेळ संपली. बरं, आता एक कोडं घालतो. हा, त्याचं उत्तर द्या. ही अशी कोण आहे जी रात्री उभी राहते कोपऱ्यात कंबर कसून आणि कामाला लागते पहाटेपासून? झाडू. केरसुनी. अभिनंदन. हे उत्तर बरोबर आहे. येस. खुश झालेले आहेत. त्यामुळे 3 उत्तरं बरोबर आली. 300 रुपयाचं हे बक्षीस लक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरात आलेलं. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. हे सगळा परिवार आहे ना? सासरे कुठले? हे सासरे. ते सासरे बुवा. तुमच्याबद्दल मगाशी बोलले आणि त्यांना इतका आनंद झाला. हा, वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं एकदम. वा. सासरे बुवा खूप प्रेम करतात, सासूबाई खूप प्रेम करतात असं म्हणाले. मिस्टर काही करत नाहीत असंही म्हणाले. मिस्टरांना वहिनींना वेळ देण्यापेक्षा बाहेर इतर
गोष्टींमध्येच वेळ देण्यात इंटरेस्ट असतो असंही म्हणाले. काय हसताय काय गालातल्या गालात? आपलं भार नको यायला. हा? आपलं आपल्या आतमध्ये होतं ते. आतलं आतमध्ये नव्हतं, पण जेव्हा दिसतंय तेव्हा सगळीकडे दिसतंय. आणखी आतमध्ये आतला विषय बाहेर चाललाय टीव्ही वरून. बरं वहिनी, यांच्याबद्दल तक्रार करायची झाली तर काय करा? हे बाहेर जायचं नाही. बाहेर म्हणजे लांबच्या प्रवासाला जायला आवडत नाही. एवढी एकच तक्रार आहे तुमची. जरा लांब घेऊन जा कुठेतरी. प्रवास नको असतो हा? त्यांना. प्रवासाचा कंटाळा असतो त्यांना. प्रवास नको म्हणजे प्रवास जितका वहिनी एक कमी- सांगा, लांब जायचं असेल तर प्रवास करावाच पण लागणार. ते त्यांना समजत नाही ना. मग तुम्ही सांगायला पाहिजे. त्यांना समजत नाही. आता तुम्ही सांगा. तुमच्या समोर सांगतो घेऊन जाणार आता. हा? तुमच्या समोर सांगतो मी घेऊन जाणार. चला, वा 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 वा. इथे लांब असं लिहून तिथपर्यंत घेऊन जाऊ नका. 8 तास प्रवास करून. 8 तास प्रवास करून. चला वहिनी, अशा तऱ्हेने एक निर्णय झालेला आहे. त्याच्यात गाव नसेल, कुठेतरी थंड हवेचं ठिकाण असेल अशी आशा बाळगूया. हां, आणि त्याचबरोबर वहिनी आता एक अभिनय करायचा आहे तुम्हाला, आणि तुमच्या अभिनयाद्वारे तुमच्या मनातलं वाक्य सगळ्यांना ओळखायचं आहे. ओळखणार काय हो? आम्ही ओळखणार ना. ओळखणार. हा बरं, चला. बोलायचं नाही. सगळे. मी. सगळे. एक टाइम. हा. टाइमात घरी जेवायला ये. मी सगळ्यांना हा, काय थांबा, एक पूर्ण वाक्य सांगा बरोबर. आता काय ते? तुम्ही सर्वांना घरातना वेळ द्या. मी सगळ्यांना तुम्ही जसे बाहेरच्यांना वेळ देता तसं घरच्यांना वेळ द्या. वहिनी अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपयाचं बक्षीस.